पात्रता असून सुद्धा लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही का? सरकारने आता नवे 7 नियम लावलेले आहेत आणि यामुळे हजारो महिलांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे। तुमचं नाव यामध्ये आहे का हे नक्की बघा। नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी आहे रेश्मा गोळवे। तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर, हप्ता का थांबला याचं सत्य मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे। नियम पहिला, उत्पन्नाचा निकष, म्हणजे ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या घरातील महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाही। नियम दुसरा, आयकर रिटर्न, म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही। नियम तिसरा, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक, म्हणजेच ज्या कुटुंबातील सरकारी नोकरीधारक सदस्य असेल त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही। नियम चौथा, इतर शासकीय योजना चालू असतील तर, म्हणजेच जर त्या महिलेला संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजना अशा योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला हप्ता मिळणार नाही। आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळत असेल तर त्या महिलेला फक्त 500 रुपयाचा हप्ता मिळणार। नियम पाचवा, घरात खासदार आणि आमदार, जर कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या माजी आमदार खासदार असेल तर त्या महिलेला हप्ता मिळणार नाही। नियम सहावा, मंडळ, बोर्ड आणि कोऑपरेशन, सरकारी उपक्रम, मंडळ, महामंडळातील संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य वगैरे घरात असतील तर त्या महिलेला हप्ता मिळणार नाही। जर घरात 4 चाकी वाहन म्हणजे जीप, कार कोणाच्याही नावावर असेल तर त्या महिलेला हप्ता मिळणार नाही। जर तुम्ही या कारणांमध्ये बसत नाही आणि तरीही तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं ते, कुठे तक्रार करायची आणि आपल्या हक्काचे पैसे कसे मिळवायचे। हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना पाठवा जे अजूनही हप्त्याची वाट बघत आहेत। जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।